जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिल्या 2 रिंगणापेक्षा तिसरं गोल रिंगण एवढं टॉप क्लासमध्ये झालं नाही. विशाल नियोजन खटच झालं बघा. तर रामकृष्ण हरी माऊली जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा हा आहे दिवस 14वा आणि आज आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सराटीमध्ये उठून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना घालायचं होतं निरास्नान. गेले 13 दिवस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी प्रवास करत होते पुणे जिल्ह्यामध्ये. आज आपल्याला जायचं होतं सोलापूर जिल्ह्यामध्ये. जिथं पुणे जिल्ह्याचा शेवट आणि सोलापूर जिल्ह्याची सुरुवात होती तिथं सराटीमध्ये आज निरास्नान होणार होतं आपल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं. बरोबर 7 वाजता निरास्नान करून आपली पालखी आज अकलूजच्या दिशेने जाणार होती. तर सराटी ते अकलूजचं बरोबर 5 किलोमीटरचं अंतर आपल्याला फक्त 2 तासामध्ये कव्हर करायचं होतं. नीरा नदीचा पूल ओलांडून आम्हाला जायचं होतं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये अकलूजमध्ये. सोलापूरकरांनी म्हणजेच आपल्या अकलूजकरांनी एवढा थाटामाटात आपल्या पालखीचं आगमन केलं नाही. विषयार्ह नियोजन खटच केलं बघ. आता 5 किलोमीटरचा प्रवास करून अकलूजमध्ये पोहोचल्यानंतर मला वाटलं आता आपली प्रदक्षिणा संपली असेल, पण विषय असा होता की फक्त 5 किलोमीटरचा प्रवास करून आपण काय अकलूजच्या पालखी तळावरती पोहोचणार होतो. त्याच्यासाठी आपल्याला नेहमी अकलूजला येडा घालायचा होता, जायचं होतं पालखी तळावरती. मग आम्ही 8 वाजता चालू केलेला प्रवास बघा. बरोबर 10:30 वाजता आम्ही अकलूजमध्ये येऊन संपवला. कुठं? सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे. आता ज्यांना माहित नाही त्यांना प्रश्न पडला असेल की शाळेमध्ये कशासाठी पालखी. तर विषय असा आहे की सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे आपला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा 3रा गोल रिंगण सोहळा संपन्न होतो. अकलूज मधील रिंगणाच्या ठिकाणी गेलो की आपले मित्र युनिफॉर्म मध्ये आपल्याला तिथे भेटले आणि तिथंच मागं सगळी मोहिते पाटील फॅमिली बसलेली आणि त्यांच्याच बाजूला आपले कॉमेडीचे किंग भाऊ कदम पण बसलेले होते. बरोबर 10:30-11 वाजता रिंगणाच्या ठिकाणी म्हणजे सदाशिवराव माने विद्यालयात आपण पोहोचलो आणि आपल्या मागे लगेच पालखी पण पोहोचली आणि तिथे पोहोचले की कसलाही वेळ न घालवता केली रिंगणाला सुरुवात. रिंगण कसं असावं तर असं असावं आणि मॅनेजमेंट कसं असावं तर अकलूजकरांसारखं असावं. तर 14व्या दिवसाच्या मुक्कामासाठी पालखी अकलूजमध्येच थांबणार होती. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि जाता जाता फॉलो करून जावा मित्रांनो.